अभिषेक ओसरीवर उभा राहून विचार करत होता. सगळं शांत होतं, पण प्रसन्न होतं. देविका गेल्यानंतर घर जणू पडीक झालं होतं. पण पुन्हा कधीही घर आणि अभिषेक हसेल याची कुणालाही खात्री वाटत नव्हती. सगळ्या प्रसन्नतेने भरलेल्या त्यावेळीही देविकाच्या विचाराने काही वेळ अभिषेकची तंद्री लागली. देविका कुलकर्णी, कॉलेजमधली सगळ्यात देखणी, सुस्वभावी, हुशार आणि अष्टपैलू मुलगी, शिवाय श्रीमंत घरातली एकुलती एक. इतकं सगळं असूनही कसला व्यर्थ अभिमान नाही. वादविवाद स्पर्धेत समोरच्याला हमखास चितपट करणारी देविका एरवी मात्र खूप शांत असायची. तिच्या या स्वभावामुळे तिच्या आणि इतरही वर्गातील मुलं तिच्या मागे अगदी गोंडा घोळत असायचे. तिच्या मनात मात्र एकानेच घर केलं होतं, तो म्हणजे अभिषेक माने. एका गरीब मध्यमवर्गीय घरातील एक रुबाबदार तरुण, अभ्यासात आणि बाकी सगळ्या उपक्रमात कायम किमतीने सहभाग घेऊन कॉलेजला खूप सारी बक्षिसं सुद्धा मिळवून दिलेली त्याने. वाद विवाद स्पर्धा जरी देविकाची असली तरी वक्तृत्व स्पर्धेत नेहमी अभिषेक बाजी मारायचा. यामुळे दोघे एकमेकांकडे ओढले गेले होते. हळूहळू दोघे कॅन्टीन आणि लायब्ररीमध्ये सोबत दिसू लागले होते. नंतर तर बऱ्याच जणांनी त्यांना बागेत एकत्र पाहिलं होतं. पूर्ण कॉलेजमध्ये जेव्हा बातमी पसरली, देविकाच्या लांब वेणीत गुलाबाचे फूल भरणाऱ्या अभिषेकला पाहून मुली आणि लाजून अभिषेकच्या मिठीत शिरणाऱ्या देविकाला पाहून सगळी मुलं नुसते चिरफडायची. पण अभिषेक आणि देविका दोघेसोबत अगदी शोभून दिसत असत, हे तितकंच खरं. श्रीमंत देविकाच्या घरी हे सगळं मान्य होणार नव्हतं, पण देविका आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला आपली निवड आणि अभिषेक दोन्हीवर विश्वास होता, म्हणून तर घरच्यांनी विरोध करूनही तिने अभिषेकशी पळून जाऊन लग्न केलं. अभिषेकच्या घरी त्याची एक आई असायची. वडील अपघातात वारले तेव्हा अभिषेक 10-12 वर्षाचा होता. तेव्हापासून खूप कष्टाने आईनेच त्याचा सांभाळ केला होता. अभिषेकनेही तिचे मन कधी मोडले नाही. कायम तिच्या मर्जीत राहून वागला. ना कसले व्यसन, ना कधी कोणाच्या आध्यात-मध्यात. आणि आता देविकासारखी इतकी सुंदर आणि गुणी सून आणली होती, त्यामुळे आईसुद्धा खुश होते. पण आता अजून एक समस्या होती त्यांच्यासमोर. त्यांनी लग्न तर केलं होतं, पण दोघांपैकी कुणाकडे हे काम नव्हतं. त्यामुळे आता सगळ्यात आधी काम शोधणे हीच मोठी गरज होती त्यांची. तसे दोघे हुशार, होतकरू आणि व्यवहारी होते. त्यामुळेच तर शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन झाल्यावरच दोघांनी लग्न केलं होतं. दोघांनीही काम शोधायला सुरुवात केली. पण काही दिवसांनी अभिषेकची आई आजारी पडली. देविका श्रीमंत घरातून आलेली खरी, पण तिच्या संस्काराची कमी नव्हती. तिने काहीसा विचार करून अभिषेकला काम शोधायला सांगितलं आणि ती स्वतः आईजवळ थांबली. तिची सेवा करू लागली. अभिषेककडे मात्र आता काम मिळवल्याशिवाय काही पर्याय नव्हता. पैसे भरून काम मिळवणे त्याच्या तत्वात बसत नव्हतं आणि त्याच्याकडे नेमकी हीच मागणी केली जात असे. घरची परिस्थिती पाहता त्याने आपल्या तत्वांना मुरड घातली असती, पण पैसा कमवण्यासाठी काम हवं होतं त्याला. त्यामुळे काम मिळवायला त्याच्याकडे पैसा कुठून येणार? अभिषेक आता हळूहळू निराश होत होता. देविका त्याला धीर दे. आई देखील सगळं पाहून दुःखी होत असे. आपल्या मुलासाठी कसलीही तरतूद करून ठेवू शकलो नाही याची तिला खंत वाटू लागली. देविका ज्या प्रकारे अभिषेकला सांभाळत होती ते पाहून मात्र ती सुखावत होती. या सगळ्या प्रकाराला आता 6 महिने होत आलेले. अभिषेक निव्वळ त्याच्या पेपर टाकण्याच्या कामावर टिकून होता. हल्ली खूप निराशा असायचा तो, पण आई आणि देविका त्याची ताकद बनून त्याला सावरत असत. शेवटी एके रात्री झोपताना देविका म्हणाली, अभिषेक, तुझी धडपड मी पाहते गेले कित्येक महिने, पण आता मलाही काही करू देत आपल्यासाठी. मी काम बघते. आईंची काळजी नको करू. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि दोघे आहोतच की त्यांच्यासाठी. तुझे प्रयत्न तू चालू ठेव, पण आता सोबत मीही माझे प्रयत्न करून बघते. अभिषेक काहीच न बोलता तिच्याकडे फक्त पाहत राहिला. त्याला मनातून खूप वाईट वाटलं, पण तो काहीच करू शकत नव्हता. इतक्या सुख वस्तू कुटुंबातून ही माझ्यासाठी आली आहे आणि आपण तिला साधं सुख देऊ शकत नाही, याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. होकारार्थी मान हलवून तो कुस बदलून झोपी गेला. दुसऱ्या दिवशीपासून देविका काम शोधायला लागली आणि संयोगाने तिच्या तात्यांच्या म्हणजे वडिलांच्या एका जुन्या मित्राच्या ओळखीने तिला एका
वकिलाच्या हाताखाली काम मिळालं. अर्थात तात्यांना याबद्दल काही न सांगण्याच्या अटीवर तिने ते स्वीकारलं होतं. तसंही तिला पुढे LLB करायचं होतं, त्यावर ती खुश झाली. घरी पैसा तर चालू झाला होता, पण आता अभिषेकवर जबाबदारी जास्तच वाढली होती. किमान तो तसं समजत होता. त्याला चैन पडत नव्हती. वृत्तपत्रातील जाहिराती बघून त्याचे प्रयत्न तो करतच होता आणि त्याच्या नशिबाने एके दिवशी त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली सुद्धा. तो खूप खुश झाला. त्या संध्याकाळी त्याने देविकाला कामावरून थेट मंदिरात बोलवलं. तिथे त्याने तिला सगळं सांगितलं. दोघांनीही देवीचे आशीर्वाद घेतले आणि मग चौपाटीवर थोडी मज्जा मस्ती करून आईसाठी मिठाई घेऊन ते घरी परत आले. आई देखील ते ऐकून खुश झाली. हात जोडत पाणवलेल्या डोळ्यांनी तिने देवाचे आभार मानले. जेमतेम 3-4 दिवस झाले असतील कामावर जाऊन आणि अभिषेकला तिथे विचित्र वाटायला लागलं. तिथले कर्मचारी एका वेगळ्याच कुस्तीक नजरेने त्याच्याकडे पाहत. समोर कोणी बोलत नव्हतं काही, पण तरी तो त्यांच्यात गेला की त्याचे विषय थांबायचे किंवा बदलायचे. चाणाक्ष अभिषेकच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नव्हती. त्याला कसं तरीच वाटायचं, पण मग आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करून त्याने दुर्लक्ष करायचं ठरवलं. एके दिवशी साहेबांनी अभिषेकला बोलवून घेतले आणि सोबतच्या सहकार्यासमोर त्याचा पान उतारा करू लागले. तुम्ही इतके हुशार आहात ना, मग ही चूक कशी झाली? काम जमत नाही तर विचारून घ्या आणि शिकून घ्या, पण असल्या चुका नको मला पुन्हा. तात्यासाहेब, देविकाचे वडील यांचे जावई म्हणून तुम्हाला कामावर ठेवलं नाही तर आम्ही इथे कामचुकार लोकांना अजिबात ठेवत नाही, समजलं? हो. आता अभिषेकला काही कळेना आधी, पण मग तात्यांचा उल्लेख येताच त्याला कळून चुकलं होतं की हे काम त्याला वशिल्यावर देण्यात आलं आहे. त्याचा स्वाभिमान त्याला शांत बसू देत नव्हता. त्याने तिथलाच एक कागद आणि पेन उचलला आणि लागलीच राजीनामा लिहून साहेबांच्या हातात दिला आणि तो निघून गेला. सगळेच अवाक होऊन केबिनच्या बंद होणाऱ्या दाराकडे पाहत राहिले. भानावरेत साहेबांनी राजीनामा वाचला. आदरणीय व्यवस्थापक साहेब, श्री बाळासाहेब कुलकर्णी, देविकाचे वडील यांचा जावई असण्यापलीकडे माझे असे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याला पारखून घेऊन मला सदरच्या पदासाठी योग्य समजल्यामुळे तुम्ही मला कामावर ठेवले होते असा माझा समज होता, परंतु तो माझा गैरसमज होता. त्यामुळे आता इथे काम करणे मला संयुक्तिक वाटत नाही. सबब मी माझ्या पदाचा राजीनामा लिहून देत आहे. आपला अभिषेक माने. घरी आल्यावर आपल्या आधीच अभिषेकला आलेलं पाहून देविका खुश झाली आणि तिला आश्चर्यसुद्धा वाटले, पण त्याचा आवाज नाही किंवा नेहमीप्रमाणे त्यांनी रेडिओ सुद्धा लावला नव्हता. तिने हातातील पर्स जागेवर ठेवत आईंना विचारले, अभिषेक आला ना? कुठे आहे? आणि घरी इतके शांत कसं? काही कळत नाही. आलाय तोच अगदी शांत आहे. माझ्याशी पण काही बोलला नाही. सरळ तुमच्या खोलीत निघून गेला, आईने सांगितलं. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर हलकेशा आठ्या येऊ लागल्याने देविका अभिषेकला हाक मारत त्यांच्या खोलीत गेली. खिडकीपाशी असलेल्या खुर्चीत डोळे मिटून पडलेला अभिषेक तिला दिसला. तिची हाक ऐकूनही त्याने तिच्याकडे पाहिले नाही. देविकाला विचित्र वाटलं. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून त्याच्याकडे बघून लाडाने त्याला चिडवत म्हणाली, इतका कसला राग आलाय बाबूला माझ्यावर रागवलं का? अभिषेकने तिला बाजूला केला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहून बाहेर पाहत राहिला. त्याला इतका चिडलेलं पाहून देविकाने ओळखलं. काहीतरी मोठं कारण असणार, त्याशिवाय हा चिडणार नाही. तिने त्याच्यासमोर जाऊन त्याला विचारलं, अभिषेक काय झालं सांगशील का मला? कामावर काही झालं का? काही इतका चिडलास की माझ्याशी नाहीच पण आईशी सुद्धा तू बोलला नाहीस? अभिषेकचा राग कमी होत नव्हता, त्यामुळे तो तेथून निघून जाऊ लागला. पण तिने त्याचा हात पकडला, त्याला थांबवलं आणि काहीशा रागाने म्हणाली, अभिषेक काय झाले ते एकदा सांग मला नीट. मी बोलते तुझ्याशी, निघून कुठे जातोस असा? त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. तो आता रडवलेला झालेला. ते पाहताच देविकाने त्याला मिठी मारली आणि विचारू लागली, काय झालं रे? सांग ना. मी नालायक ठरलो. मी तुझ्या आणि आईच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो. नालायक ठरलो आज मी.
अभिषेक म्हणाला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याला पलंगावर बसवत धीर देत तिने विचारलं, असं का म्हणतोस? तुला कोणी काही बोललं का? मी राजीनामा देऊन आलोय आज. डोळे बंद करून एक मोठा सुस्कारा सोडत अभिषेकने सांगून टाकलं. अरे पण का असं अचानक? कारण मला ते काम निवळ एका पात्रतेवर मिळालं की मी श्री बाळासाहेब कुलकर्णी यांचा जावई आहे. बाकी माझी काही लायकी नाही. स्वतःचा तिरस्कार वाटल्यासारखे हावभाव करत अभिषेक म्हणाला. ते ऐकून देविकाला काय ते समजलं. ती उठली आणि अभिषेकला घेऊन निघाली. रिक्षात बसून त्यांनी थेट तिचं घर गाठलं. तिचे वडील आणि आई अंगणातल्या लॉनमध्ये बसून चहा घेत होते. त्यांच्यापुढे जाऊन उभी राहत देविका उद्गाराने म्हणाली, मला माहीत नव्हतं तुम्हाला गरिबांची इतकी दया येते. ती यापूर्वी कधी दिसली नाही मला ती तुमच्या डोळ्यात. माझ्या नवऱ्याला तुमच्या भिकेची काही गरज नाही आहे. आणि तुम्हाला वाटत होतं ना की कुठल्याशा भिकारड्या मुलाशी मी लग्न केलं म्हणून. तर आता तुम्ही बघा, ज्या क्षणी त्याला कळलं की ही नोकरी तुमच्या दयेमुळे मिळाली आहे, त्या क्षणी त्या नोकरीला लाथ मारून आला आहे हा अभिषेक. घरी इतकी हालाकीची परिस्थिती असून सुद्धा हा आहे माझा अभिषेक, ज्याच्यावर मी प्रेम केलं. आणि आज मला सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा. आज जे झालं ते शेवटचं. यापुढे आमच्यासाठी काही करायचं झालं तर फक्त तुमचे आशीर्वाद असू द्यात. बाकी तुमचं आम्हाला काहीही नको. चल अभिषेक. असं म्हणत तिने देविकाचा हात धरला आणि त्याला घेऊन तिथून निघाली. तिच्या मागे चालत चालत अभिषेक तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. नाही तिथे तिचे आईबाबा थक्क होऊन फक्त बसून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. रिक्षात बसून अभिषेक आणि देविका घरी निघाले. दोघे एकही शब्द बोलत नव्हते. घराजवळच्या बागेपाशी येताच तिने रिक्षा थांबवण्यास सांगितली. अभिषेक तिच्याकडे बघत होता, पण तो काही बोलला नाही आणि तिच्या मागोमाग उतरून त्याने रिक्षाचे पैसे दिले. ती बागेच्या दिशेने जाऊ लागली तसा तोही तिच्या मागे जाऊ लागला. एका निवांत ठिकाणी दोघे बसले. तिने त्याच्याकडे पाहिलं. अभिषेकला कळलं की ही कोणत्याही क्षणी रडेल आणि तसंच झालं. हे ती अभिषेकच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडली. त्यानेही तिला मनसोक्त रडू दिला आणि मग काही वेळाने तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, जे झालं त्यात तुझीच काही चूक नाहीये. आणि थोडा त्यांच्या बाजूने विचार केला तर चूक कदाचित बाबाचीही नव्हती. कुठल्या बापाला वाटेल की त्याच्या मुलीने अशा गरीब घरात हालाकीची परिस्थितीत दिवस काढावेत. पण त्यासाठी तुझा स्वाभिमान दुखवून तुझा अपमान करण्याची काय गरज होती त्यांना? रडवलेल्या स्वरात देविकाने प्रश्न केला. त्यावर त्यांनी हसून तिला जवळ घेतलं. काही वेळ तिला शांत करण्यात गेल्यावर ते दोघे सावरले आणि घरी निघाले. दोघांना शांतपणे घरी आलेलं पाहून आईला हे बरं वाटलं. दुसऱ्या दिवसापासून अभिषेकचे काम शोधणे पुन्हा एकदा सुरू झाले आणि बहुधा आता निशिप त्यांच्यावर खरंच खुश होतं. एका प्रथित यश बँकेची नवीन शाखा त्यांच्या शहरात उघडणार होती. त्यासाठी भरतीची जाहिरात त्याला दिसली आणि त्याच्या नशिबाचे कोणत्याही वशिला किंवा एकाही पैसा न देता त्याला तिथे चांगल्या पदावर काम मिळालं. आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला लवकरच बढतीच्या स्वरूपात मिळाले. 2 वर्षात तो सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागला. आता मात्र घराला सुगीचे दिवस दिसायला लागले होते. देविकाने LLB साठी प्रवेश घेतला होता. आईने आता नातवंडाचे तोंड दाखवा असा हट्ट सुरू केला होता. पण लग्नाला 4 वर्ष होत आली तरी घरी पाळणा हल्लेला सुखाच्या संसारात एकच काय ती कमी राहिली होती त्यांची. आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. पण हळूहळू आता त्या विचारांनी त्यांचे दिवस रात्र हरून चालले होते. एकमेकांना दिलासे दिले जात होते. अशा हळूहळू सुटत चाललेली एके दिवशी त्यांना गोड बातमी मिळाली. नशीब हसलं होतं. आता अभिषेक अजूनच काळजी घेऊ लागला होता देविकाची. शिवाय आईंनाही हुरूप लागला होता. एके दिवशी आई आणि देविका दुपारी ओसरीवर बसल्या होत्या. आई रामायणाचे पाठ वाचून दाखवत होत्या. तिला इतक्यात अंगणात एक गाडी येऊन थांबली. देविकाने गाडी ओळखली, पण तिला पाहून चेहऱ्यावर आलेला आनंद लपवला आणि खुर्चीत बसून राहिली. गाडीतून तिची आई आणि बाबा आले होते. त्यांना पाहताच आईने
हातातलं काम बाजूला ठेवून त्यांना आत बोलावलं. पाणी वगैरे पिऊन झालं तरी देविका त्यांच्याशी बोलायला तयार नव्हती. शेवटी तिच्या आईने जवळ जाऊन तिला मिठी मारली. तसा तिचा सगळा राग विरघळून गेला आणि दोघी मायलेकी खूप रडल्या. ते पाहून अभिषेकच्या आईने डोळ्यांना पदर लावला आणि बाबाही घाईवरले. इतकं पर्क केलंस का मुलीला की मागचा राग गेलाच नाही? निरोप पाठवून सुद्धा इतका वेळ लागला यायला आई? रडलेल्या स्वरातच देविकाने विचारलं. त्यावर आई काही बोलणार नाही. इतक्यात बाबा उठले आणि तिच्याजवळ जात म्हणाले, त्या माऊलीचा दोष नाही बेटा. माझ्याच दगडाच्या काळजाला जरा उशिरा पाजर फुटला. माफ कर तुझ्या बापाला. त्या ऐकताच देविकाने बाबांना मिठी मारली आणि त्यांना हे अश्रू आवरता आले नाही. मग बरेच दिवसांनी आई आणि बाबा भेटले आणि सगळं काही ठीक झालं. या आनंदात सगळेच खूप खुशीने अगदी संध्याकाळपर्यंत गप्पा मारत बसले होते. संध्याकाळी अभिषेक कामावरून आल्यावर त्यालाही सुखद धक्काच बसला. सगळं काही ठीक होतं हे पाहून खूप आनंद झाला त्यालाही. एकमेकांची माफी मागून झाली, माफ करून झालं. आग्रहाचे जेवण आटोपलं आणि 2 दिवसांनी पोरीला बाळंतपणाला माहेरी घेऊन जायला येतो असा वायदा करून बाबा आणि आई घरी निघाले. आई अहो, मी राहते ना इथेच, कशाला तिकडे जायला हवं? इथे तुमचं आणि अभिषेकचं करायला कसं जमेल तुम्हाला? शिवाय अभिषेक कामावर गेला की तुम्ही एकट्याच राहणार घरी. माझं मन नाही करत तिकडे जायला. मी सांगते आई आणि बाबांना, ते घेतील समजून. देविकाचा पाय निघत नव्हता घरून. तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच आईच्या मागे तगाजा लावला होता. अभिषेक आणि आई कसं सांभाळतील एकमेकांना याचीच काळजी तिला सारखी सतावत होती. आईंनाही तिची खूप सवय झालेली, पण म्हणून तिला तिच्या घरी न पाठवणे त्यांच्या मनाला पटेना. त्या त्यांच्या परीने तिची समजूत घालत होत्या, पण तीही ऐकत नव्हती. दिवसभर त्यांची चर्चा चालू होती. संध्याकाळी अभिषेक थोडं लवकर घरी आलेला पाहून देविका खूप खुश झाली. आईने देखील तिचं म्हणणं त्याला सांगितलं. आता तूच काय ते सांग बाबा, म्हणत आपली सुटका करून घेतली. अभिषेक फक्त हसला आणि हातपाय धुवून आला. चहा पिऊन झाल्यावर देविकाला घेऊन तो त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या छोट्याशा बागेत घेऊन गेला. तिथे त्यांनी छान फुलझाडे लावली होती. त्यांच्या लग्नापासून त्या फुलांच्या साक्षीने त्यांच्या कितीतरी रात्री आजवर धुंद झाल्या होत्या. देविकाची ती आवड अभिषेकने मनापासून जपली होती आणि आता तर त्यालाही त्या सगळ्याची आवड वाटू लागली होती. तिला तिथे त्यांच्या त्या छोटेखानी बागेपाशी आराम खुर्चीत बसून तो परसदारी गेला आणि चाफ्याचे एक रोप घेऊन आला, जे कामावरून येताना त्याने आणून ठेवलं होतं. तिच्या आवडीचा सुगंध छान दरवळला. अभिषेकने तिच्या हातात दिलेलं ते रोप पाहून ती खूपच खुश झाली. एखाद्या लहान मुलीसारखं झाडे त्या रोपाला तिने मिठी मारली. त्याचा पापा घेऊ लागली. ते पाहून अभिषेक कौतुकाने पाहत उभा राहिला शेजारी. मग भानावर येताच तिने अभिषेककडे पाहिलं आणि त्याला खुणेने जवळ बोलावलं. खुर्चीच्या हाताला धरून अभिषेक तिथे खाली चवड्यावर बसला. तिने त्याला अजून जवळ यायला सांगितलं. जवळ जाताच आधी तिने त्याच्या कपाळाचे एक दीर्घ चुंबन घेतले आणि मग त्याच्या मिटल्या डोळ्यांचे त्याने डोळे उघडून पाहिलं तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ज्याचे थेंब त्या रोपावर पडले होते. तिच्या नजरेत त्याला त्याच्यावर असलेलं सगळं प्रेम दिसत होतं, ज्याची व्यक्त होण्याची पातळी पूर्ण झाल्याने अश्रूच्या रूपाने ते बाहेर पडून दृश्य स्वरूप घेत होतं. त्याने तिच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत डोळे अलगद बंद करत चुंबनाची एक खट्याळ खून केली. ती क्षणभर लाजली आणि त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकून गालातल्या गालात गोड हसत त्या रोपाचे हळू चुंबन घेतलं आणि म्हणाली, आय लव्ह यू टू. अभिषेकने उठून तिच्या केसात एक चुंबन घेतलं आणि तिच्या हातातून ते रोप घेऊन त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसेल अशा पद्धतीने ते कुंडीत लावलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी बराच वेळ देविका त्या रोपाकडे कौतुकाने पाहत होते आणि मनोमन देवाचे आभार मानत होते की अभिषेकसारखा इतका प्रेम करणारा जीवनसाथी तिला मिळाला. झोपताना पलंगावर पडल्या
कुशीत येऊन अभिषेकने प्रेमाने तिची समजूत घालून दिली आणि तिला माहेरी जाण्यासाठी तयार केली. 2 दिवसांनी तात्या तिला न्यायला आले. सगळी तयारी असतानाही तिचं पाऊल काही केल्या निघत नव्हतं. खोलीत अभिषेक तिला खिडकीपाशी घेऊन गेला आणि त्या चाफ्याच्या रोपाकडे बोट दाखवत म्हणाला, ती बघ, तिथे तुझी सावली आहे माझ्यासाठी. माझ्याजवळ मग तू दूर कशी, सांग बरं. आणि माझ्याजवळ? देविकाने लाडाने म्हणाली, अगं इतकंच ना, त्या घरी सुद्धा एक रोप आणतो लावायला, मग तर झालं. आणि खरं तर माझी सावली कायम तुझ्यासोबत तुझ्या आत आहे ना. अभिषेकच्या उत्तराने देविका अजूनच भावूक झाली आणि त्याला बिलगली. थोड्या वेळाने अश्रू नयनांनी सगळ्यांनी एकमेकांना निरोप दिला. थोड्या वेळाने अभिषेक कामाला निघून गेला आणि त्याची आई घरकामात गळून गेली. संध्याकाळी घरी आल्यावर मात्र त्याला खूप रिकामं झाल्याचं जाणवलं. देविकाची खूप आठवण येऊ लागली. खूप बेचैन होत होतं त्याला. तो चहा घेऊन आलेल्या आईला त्याची अवस्था कळली. आठवण येते ना, मला हे आज दिवसभर करमत नव्हतं. सारखी तिलाच हाक मारत होते. फोन करून विचार तरी काय करते माझी लेक. आईकडे बघून तो हसला आणि चहाचा कप तसाच ठेवून लागलीच टेलिफोनकडे वळला. पण तिच्या घरचा नंबर त्याच्या लक्षातच आहे ना. आठवणीसाठी डोकं खाजू लागला. तोच त्याचं लक्ष टेलिफोन शेजारी ठेवलेल्या डायरीमधून डोकवणाऱ्या कागदावर गेलं. त्याने तो कागद उघडून पाहिला तर देविकाची एक चिठ्ठी होती. ती म्हणाली, मला माहिती मिस्टर माने, तुम्हाला माझी आठवण येणारच आहे म्हणून मुद्दाम दिवसभर फोन नाही केलाय. आणि आता आठवण आली पण नंबर लक्षात राहत नाही तुमच्या, म्हणून बाबांच्या नावाने लिहून ठेवले डायरीमध्ये. करा डायल, मी वाट बघते तुमची. देविका. ते वाचून त्याला खूप हसायला आलं. तिने त्याच्याही नकळत त्याच्या प्रेमळ ताबा घेतला होता. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिला इतक्या सगळ्या कामात बरोबर लक्षात राहिल्या. याचं त्याला खूप कौतुक वाटलं. त्यांनी नंबर शोधून डायल केल्याने अगदी पहिली रिंग पूर्ण झाली नसेल इतक्यात पलीकडून देविकाचा आवाज आला. बोलो मिस्टर माने, आली का आठवण बायकोची? सकाळपासून आता वेळ मिळाला वाटतं. खुश असाल ना बायकोपासून सुटका झाली म्हणून? मिस कुलकर्णी, उगीच माझ्या बायको आणि माझ्यामध्ये पडू नका. मिसेस मानेकडे फोन द्या बरं. अभिषेकने मिस्किलपणे उत्तर दिलं आणि फोन मुद्दाम आईकडे दिला. ओ मिस्टर माने आहोत आम्ही. अदबीने बोलायचं बरं आमच्याशी. तुमची बायको सध्या आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे हुशारी फक्त आमची चालणार. तिच्या बाबांची नक्कल करत देविका म्हणाली, बरं माने सरकार, तुमची आज्ञा असेल तर आमच्या लेकीशी बोलू शकतो का आम्ही? आईने तिची फिरकी घेत विचारलं. तशी देविकाने जीभ चावली आणि सॉरी आई म्हणाली आणि त्यांची विचारपूस करू लागली. शेजारी उभा राहून अभिषेक हसत सगळं बघत होता. बोलून झाल्यावर आईने चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि ती किचनमध्ये निघून गेली. मग बराच वेळ ते दोघे फोनवर गप्पा मारत होते. दुसऱ्या दिवशी कामावरून काहीसा लवकर येताना अभिषेक चाफा घेऊन देविकाला भेटायला गेला. तिच्या खोलीत जाताच देविका त्याला अशी बिलगत होती की जणू कित्येक जन्मांची भेट राहिली होती. हल्ली ती खूप भावूक होऊ लागली होती. दोघेही तिच्या खोलीच्या खिडकीपाशी गेले आणि तिथून शेजारी लावलेलं ते रोप अभिषेकने तिला दाखवलं आणि बराच वेळ त्यांच्याकडे कौतुकाने बघत बोलत बसले. पुढचे 3-4 दिवस अशाच भेटी होत राहिल्या. पण नंतर मात्र अभिषेकला बँकेत उशीर होऊ लागला. त्याच्या कामाचा व्याप खूप वाढला होता. परिणामी भेटी बंद झाल्या. पण रात्री कितीही उशीर झाला तरी एक कॉल केल्याशिवाय दोघे झोपत नव्हते. इतकं सगळं असतानाही देविका किती समजून घेते आपल्याला याचा अभिषेकला फार बरं वाटायचं. रोज रात्री झोपताना दोघेही चाफ्याकडे बघत, कधी त्याच्याशी बोलत, त्याला हवेतून चुंबन घेत दिवस असेच चालले होते. देविकाची तारीख हळूहळू जवळ येत होती. तिला या दरम्यान खूप भीती वाटू लागली. सारखी अभिषेकची आठवण येऊ लागली. पण अभिषेकच्या कामाचा व्याप इतका वाढला होता की त्याला बऱ्याचदा घरी जायलाही रात्र व्हायची. त्यामुळे दमून घरी आल्यावर पुरीसारखं बोलणं सुद्धा होत नव्हतं. देविका बिचारी मन मारून राहायची. त्याला समजून घेत होती.
पण मग त्याच्यावरचा राग त्या खिडकीतल्या चाफ्यावर काढायचे. त्याला अभिषेक समजून खोटं खोटं भांडायची, रुसायची, पुन्हा त्याची लाड करायची आणि स्वतःच्या वेडेपणावर खूप हसायची. पण जसे दिवस भरत होते तसतसे तिची भीती वाढत होती. अभिषेकच्या आठवणीने सारखी बेचैन व्हायची. कधी अख्खी रात्र जागून काढायची. दिवसभर काही वाटायचं नव्हतं तिला. आई आणि बाबांशी बोलून तिला बरं वाटायचं, पण कातर वेळ आली की तिची भीती वाढत जायची. रात्री आई तिच्यासोबत असायची. तिला देवांच्या कथा सांगायची, श्लोक वाचून दाखवायची. देविका तात्पुरता दिलासा घेऊन शांत व्हायची, पण झोप नव्हती तिच्या डोळ्यांना. एका दिवशी दुपारच्या वेळेस अभिषेकच्या केबिनमधला फोन खणखणला. पलीकडून अत्यंत घाबऱ्याने रडवलेल्या आवाजात कोणीतरी बाय बोलत होती. हॅलो अभिषेक साहेब, म्या पारू बोलतोय. असाल तसं निघून या. अंगणात जाताना पायरीवरून पाय घसरून देविका ताईसाहेब पडल्या. लय लागले त्यासनी. त्यांना कांबळेबाईच्या इस्पितळात नेले. तुम्ही लवकर निघा. समधी तिथेच गेल्यात. अभिषेक काही क्षण एकदम सुन्न झाला. त्याच्या कापऱ्या हातातून रिसिव्हर कधी खाली पडला त्यालाही कळलं नाही. पुढच्या क्षणी भानावर येत त्याने समोर पडलेली गाडीची चावी घेतली आणि धावतच तो निघाला. सगळेजण त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागले. धडपड तो बाहेर पडला आणि गाडीत बसला. त्याला कळायच्या आत तो कांबळे हॉस्पिटलजवळ आला. घामेजून गेलेला अभिषेक धावतच पोचला आणि आत गेल्यावर समोर त्याला देविकाचे वडील दिसले. त्याची आणि देविकाची आई रडत होत्या. तात्या बाजूला होते खुर्चीत बसून, पण त्यांची चलबिचल त्यांच्या हलणाऱ्या पायऱ्यावरून जाणवत होती. ऑपरेशन चालू होतं. अभिषेक तिथे जातो. त्याच्या आईने त्याला मिठी मारली आणि रडायला लागले. तो तिला सावरणार तोच डॉक्टर कांबळे बाहेर आल्या. सगळ्यांकडे एक नजर पाहून झाल्यावर अभिषेककडे पाहत त्या म्हणाल्या, आय एम सॉरी. डोक्याला जबर मार लागल्यामुळे खूप रक्तस्राव झाला होता. त्यामुळे आम्ही त्यांना आणि बाळाला नाही वाचवू शकलो. अभिषेकच्या अंगातून एक शहारा गेला. पायापासून डोक्यापर्यंत आणि कानात फक्त आईची सुन्न करणारी किंकाळी ऐकून आली. त्यानंतर तो जणू काही दगड बनत गेला. त्याला काहीही कळेनासे झाले. तो फक्त इकडे तिकडे बघू लागला. समोर फक्त आक्रोश करणारे चेहरे दिसत होते. हळूहळू तेही धूसर होत गेले आणि मग फक्त काळ कुरला. अभिषेक, अभिषेक, काय रे, कुठे हरवलास इतका? मागून एक हात खांद्यावर जाणवला आणि त्याची तंद्री भंगली. त्याने वळून पाहिलं तर माधुरी काहीशा आश्चर्याने हसत त्याला साथ घालत होती. पुन्हा तोच विचार आला, कितीदा सांगितले तुला अभिषेक, घडून गेलेल्या गोष्टी बदलू शकत नाही आपण. चल, मला आता घेऊन चल बरं. अभिषेकच्या चेहऱ्यावर आलेला घाम पदराने पुसत माधुरी म्हणाली. अभिषेक तिच्या फुलांनी सजलेल्या रूपाकडे पाहत वरवर हसला आणि तिच्या खांद्याला धरून तिला हळूहळू खोलीत घेऊन गेला. रात्री झोपण्याची वेळ झाली. औषध देऊन माधुरीला झोपवलं त्याने, पण आज त्याचे डोळे जागे होते. तो उठून खिडकीजवळ गेला आणि बाहेरच्या चाफ्याला बघत राहिला. आज खूप बेचैन झाला होता तो. खूप दिवसांनी त्याचा हात बाजूच्या ड्रॉवरकडे गेला. त्यातून त्याने हळूच एक सिगरेट आणि लायटर काढलं. आवाज न करता ड्रॉवर बंद केला आणि खिडकी लावून तो गपचूप बाहेर निघून गेला. सिगारेट शिलगावली आणि डोळे बंद करत एक झुरका घेतला. पुन्हा डोळे उघडले तर समोर तेच चाफ्याचे झाड. पुन्हा एकदा भूतकाळ डोळ्यासमोर आला. याच चाफ्याच्या मुळाशी त्याने देविकाची थोडी राख टाकली होती. झुरके घेत घेत त्या चाफ्याच्या झाडाला बघत होता. डोळ्यातून त्याच्याही नकळत अश्रू वाहत होते. एक झुळूक आली आणि ते झाड थरथरले. त्याची नजर एकटक पाहत होते. पुरुषभन उंचीचे झाड त्याला देविका वाटू लागलं. दोन्ही हात पसरून ते आपल्याला बोलवते आहे असा भास झाला. तो नकळत उठला, सिगारेट विझवली आणि झाडाजवळ गेला. त्याच्या फांद्याला हळवार हाताने गोंजरत हुंदके देत रडू लागला. तिथेच खाली बसून शून्यात हरवून गेल्यासारखा बसून राहिला. पुन्हा त्याची तंद्री लागली. देविका गेल्यावर बरेच लोक त्याचे सांत्वन करण्यासाठी भेटायला येत होते. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, कामावरची मंडळी सगळेच इतक्या सोन्यासारख्या आयुष्यातून, संसारातून इतक्या अचानक देविकासारख्या
लाघवी मुलीचं निघून जाणं सगळ्यांना चटका लावून गेलं. अशाच एका दुपारी तो एकटाच अंगणात बसला होता. आईचा नकळत डोळा लागला होता. एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक त्याच्याच वयाची स्त्री बाहेर पडली. साडी नेसली होती, पण गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. चेहरा त्याला ओळखीचा वाटत होता, पण नक्की लक्षात येत नव्हता. म्हणून त्याने थोडं निरखून पाहिलं. तोवर ती मुलगी पुढ्यात येऊन उभी राहिली. ओळखलं ना? मोजकसं हसून तिने प्रश्न केला. अगं माधुरी ना तू? मी खरंच ओळखलं नाही तुला आधी. बस मी पाणी घेऊन येतो, थोडासा गोंधळून अभिषेक म्हणाला आणि आत पाणी आणायला गेला. कुठे होती ती इतकी वर्ष? लग्नालाही नव्हती आलीस ना तू? पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवत अभिषेकने विचारले. अरे नाही, तुमच्या लग्नाच्या वेळेसच मी मामाकडे गेले होते. अचानक ठरलं म्हणून कुणालाही सांगता नाही आलं. माधुरीने पाणी पीत इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं आणि अभिषेक काही बोलणार तोच ती पुन्हा म्हणाली. काकूंचा फोन आला परवा मला. त्यांनी देविकाबद्दल सांगितलं. मग काल सकाळी तशीच निघून आली. ठीक आहेस ना? माधुरी अचानक खूप हळवी झाली होती. अभिषेकने डोळ्यातलं अश्रू आवरत हसण्याचा एक व्यर्थ प्रयत्न केला. तिने आपली खुर्ची त्याच्या बाजूला सरकवली आणि त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर देऊ लागली. तेवढ्यात तो अजूनच रडू लागला. त्याला रडताना पाहून तिलाही अश्रू अनावर झाले. बराच वेळ गेल्यावर ते दोघे सावरून बसले. डोळे पुसून झाल्यावर तो तिची चौकशी करू लागला. आता काय करतेस? काका किती शिस्तीचे होते माहिती ना तुला? त्यांची सारखी गुणगुण असायची. कंटाळा यायचा रे. काकूकडे बघून सगळं सहन करायची. आई बाबा गेल्यावर त्यांनी सगळं सांभाळलं होतं. काका तापट, पण काकूंनी खूप माया केली माझ्यावर. पण मग नाही जमलं रे जास्त वेळ तिकडे काढणं. 2 वर्षापूर्वी काका गेले, पण इकडे यावं नाही वाटलं. शिवाय मामाच्या घरी सगळं मला हवं तसं चालू देतात. सगळे लाड करतात. आधी पत्रकार होते, आता दूरदर्शनमध्ये बातमी निवेदक म्हणून काम मिळेल असं दिसतंय. बघूयात. अभिषेक तिच्याकडे बघत राहिला. तशी ती गोड लाजली. तिला लाजताना पाहून अभिषेक दुःख विसरून मनापासून हसला काही क्षण. माधुरी राजे, तुम्ही चक्क लाजत आहात. अगं कॉलेजमध्ये तुझ्या थाऱ्याला उभे राहणारीची कोणाची बिशात नसायची. तुझ्या नाटकात काम करायला नकार दिला म्हणून तू माझ्याशी भांडण करून बोलणं टाकून दिलं होतंस आणि तू आता अशी साडीत केस वाढवून वेणी घातलेली लाजत आहेस. खरंच विश्वास नाही बसत. म्हणूनच तुला ओळखायला वेळ लागला मला. काही नाही रे, तेव्हा होते मी तशी बिनधास्त पोरकट. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्या वयात ते ठीक होतं. ते वय खरंच वेगळं होतं. खूप वेळ इकडे तिकडे पाहती बोलत होती आणि तिची तंद्री लागत होती. इतक्यात अभिषेक म्हणाला, वाटतेस पत्रकार अगदी. बरं, लग्न वगैरे काही नाही केलंस अजून? तुझ्यासारखा नाही भेटला अजून कोणी. असो, चल आता निघते. काकू वाट बघत असतील आणि एक काम आहे इथे, ते आटपून मग घरी जाते. आणि आता आहे इथेच, येईल पुन्हा असं म्हणत ती लगबगीने जाऊ लागली. तसा अभिषेक तिला गाडीपाशी सोडायला गेला. गाडीत बसताना त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, काळजी घे अभि. खूप दिवसांनी त्याने ती हाक ऐकली होती. त्याला बरं वाटलं. ती गाडीत बसली तसा तो दरवाजावर वाकत म्हणाला, माधुरी, खूप बरं वाटलं तू आलीस. पण इतकं म्हणत तो पुन्हा हळवा झाला. माधुरीने त्याला हलकसा हसून धीर दिला आणि ती निघून गेली. त्यानंतर ती येत राहिली घरी. आईशी तिची गट्टी जमली होती. घरी येऊन जेवण करून देणं, सांत्वनासाठी आलेल्या लोकांची उठबस बघणं सगळं तीच करत होती. आई आणि अभिषेकला तिचा खूप आधार वाटू लागला होता. कॉलेजमधले किस्से काढून बऱ्याचदा तिघेही हसायचे. देविकाची आठवण आली की मात्र सगळे रडायचे. 8 महिने होऊन गेले तरी त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. अभिषेक दिवसभर माधुरीसोबत असल्याने दुःख विसरून असायचा, पण रात्री तो आणि चाफा ठरलेले असायचे. काय झालं कुणास ठाऊक, इतकी काळजी घेऊनही चाफा भरत नव्हता. झाड वाळलेलं नव्हतं, पण फुलं लागत नव्हती. रात्री खिडकीत उभा राहून अभिषेक बऱ्याचदा देविकाशी बोलायचा.
त्याला सगळं आयुष्य खूप जड वाटायचं. कामावर रुजू झाला होता. काम पूर्वीप्रमाणे सुरू झालं. मुद्दाम व्याप वाढवला, पण तरीही राहून राहून त्याला देविका आठवायची. तिचं ते निश्चल पडलेलं शरीर आठवलं की तो शहारून जायचा. कधी कसलंही व्यसन नसणारा अभिषेक आता सिगारेट ओढू लागला होता. या सगळ्यात काळ मात्र आपल्या गतीने चालत होता. बघता बघता 2.5 वर्ष झाली होती देविकाला जाऊन. अभिषेकच्या आईची तब्येत अलीकडे कुरकुरायला लागली होती. त्यांना वाटायचं की देविकाचं दुःख विसरून अभिषेकने पुन्हा आता संसार थाटायला हवा. त्याला आधाराची गरज होती आणि आपण तरी कुठवर असणार. माधुरीमध्ये त्यांना आशेचा किरण दिसत होता, पण अभिषेक तयार होईल का या भीतीने त्या काही बोलत नव्हत्या. एके दिवशी माधुरीची काकू भेटायला आली, तेव्हा आईने तिच्याकडे मनातलं बोलून दाखवलं. त्यानं ते दोघी बराच वेळ बोलत होत्या. संध्याकाळी अभिषेक कामावरून येईपर्यंत चर्चा सुरू होती. अभिषेक, उठ ना, बघ माझ्याकडे. त्याने डोळे उघडले तर एका निर्विकार चेहऱ्याने देविका त्याच्याकडे पाहत उभी होती. अभिषेक पटकन उभा राहिला आणि तिच्याकडे जाऊ लागला. तसं तिने हातानेच थांबवून म्हटलं, तू नको येऊस इथे काही नाही आता, मला इथे करमत नाही. असं म्हणत बघता बघता तिने तेजस्वी फुलपाखराचं रूप घेतलं आणि त्याच्या भोवती 2 चक्रा मारून ती चाफ्याच्या झाडात लुप्त झाली. हळूहळू सारा प्रकाश विरत गेला. अभिषेक दचकून उठला. सकाळ होत होती. अंधुक प्रकाश दिसू लागला होता. तो चाफ्याला टेकून झोपला होता. माधुरीची आठवण होताच तो पटकन उठला आणि खोलीत गेला. माधुरी अजून गाढ झोपलेली होती. त्याला हायसं वाटलं. अंघोळ करून तो खिडकीजवळ चहा घेऊन बसला. माधुरीकडे पाहून हलकसा हसला आणि मग तिच्या गर्भाकडे पाहिलं. इतक्या वर्षात इतकं सगळं घडून गेलं तरी तो पुन्हा देविकाच्या आठवणीत रमला होता. चहाचा घोट घेतल्यावर थोडी तरतरी आली, पण नजर बाहेर चाफ्याकडे गेली आणि रात्रीच्या स्वप्नांचा विचार सुरू झाला. एके दिवशी आईने पुन्हा लग्नाचा विषय काढला. अभिषेकने ठाम नकार दिला, तरी त्या प्रयत्न करत राहिला. रोज कामावर जाताना आणि परत आल्यावर तो विषय निघायचा. आधी नकार देणाऱ्या अभिषेकला हळूहळू आईचं म्हणणं पटू लागलं होतं. आयुष्यातली पोकळी रोज जाणवत होती. त्या दिवशी जेवताना आईने पुन्हा विषय काढला. वैतागून तो म्हणाला, बरं आई, मी तयार झालो तर कोण देणार आहे मला मुलगी? कोण माझ्याशी लग्न करेल? तेव्हा आई म्हणाली, ऐक, विषय सोडू नकोस. माधुरी कशी वाटते तुला? त्या प्रश्नावर तो चमकला. काही क्षण गोंधळला आणि म्हणाला, काहीतरी बोलू नकोस आई, चांगली मैत्रीण आहे. त्या पलीकडे मी कधी विचार केला नाही. तिचं अजून लग्न झालेलं नाही. आपल्याशी चांगली वागते म्हणून असा विचार कसा करायचा? आणि ती तयार असेल तर? अगं आई, ती काय एका विधुराशी लग्न करेल कारण तू तिला आवडतोस? आईच्या या उत्तरावर मात्र अभिषेक खरंच गप्प झाला. त्याला काही कळत नव्हते. कसा बसा फक्त तो म्हणजे इतकंच बोलू शकला. सांगते, त्या दिवशी तिची काकू आलेली. तिने मला सांगितलं माधुरी येणार होती म्हणून. तिने तिचा रूम साफ करायला घेतला तेव्हा तिथे माळ्यावर एक जुनी डायरी तिला सापडली. ती माधुरीची कॉलेजच्या वेळेची डायरी होती. तिने सहज चाळून पाहिलं तर त्यात तिने तुझ्यावर केलेल्या कविता आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल लिहून ठेवलं होतं. माधुरी आली रात्री. तिने त्याबद्दल विचारलं तेव्हा तिने सगळं खरं असल्याची कबुली दिली. ती सुरुवातीपासून तुझ्यावर प्रेम करायची, अगदी आजही करते. देविकाने तुझ्या बाबतीत समजलं तेव्हा तिने सगळं काही आपल्या मनात ठेवलं होतं आणि तुमच्या लग्नाच्या वेळी ती हे शहर सोडून मामाकडे निघून गेली. आताही तिला तिथे दूरदर्शनमध्ये कामाची संधी चालून आली होती, पण निवड आपल्यासाठी किंबहुना तुझ्यासाठी तिने ती नकारली आणि ती इथेच राहिली आपल्यात. तिच्या मनात अजूनही तू आहेस, पण तुझ्या मनात देविका असल्याने ती हे कधीच बोलून दाखवणार नाही हे तिच्या काकूने ओळखलं आणि म्हणून त्या तिच्या नकळत माझ्याशी बोलायला आल्या होत्या. मला विचारशील तर माधुरी खूप गोड आणि गुणी मुलगी आहे. तिच्याशी लग्न कर, संसार कर, अख्खं आयुष्य आहे तुझ्या पुढे. मी आज सोबत, पण उद्याचा काय भरोसा माझा? तुझे बाबा गेल्यावर तू होतास म्हणून मी जगू शकले. आपल्याला साथीदाराची गरज असतेच रे. ऐक माझं. अभिषेक खाली मान घालून ऐकत होता. डोक्यात कॉलेजचे प्रसंग फिरू लागले. माधुरीने त्याच्याशी केलेलं भांडण आणि मग धरलेला अबोला
तिचे त्याची बाजू घेऊन भांडणं सगळं आठवत होतं त्याला. आणि आता त्याचे अर्थही लागत होते. देविका पुढे त्याला इतर कोणाचा विचार करायला वेळही नसायचा. दोघी स्वतःच्या दुनियेत असायचे. आणि माधुरी म्हणजे चुकून मुलगी झालेली टॉमबॉय. ती कधी डायरी लिहित असेल, कविता करत असेल, असं चुकूनही कुणाला वाटणार नाही. म्हणून तर त्या दिवशी साडीत एक वेणी घातलेल्या माधुरीला ओळखू शकला नव्हता तो. पण ती आल्यावर आपल्यावर इतकं प्रेम करते, अगदी आजही या विचाराने त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो आईकडे बघून, मला खरंच आता काय बोलावं ते कळत नाहीये, आपण नंतर बोलू यावर, इतकंच म्हणाला. आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. नंतर बरेच दिवस आईने विषय नाही काढला. पण त्यांना खात्री होती की अभिषेक लग्नाला तयार होईल, त्यामुळे त्यांनी विषय काढेपर्यंत त्या शांत होत्या. अभिषेकने चांगले 2 आठवडे घेतले आणि शेवटी होकार दिला. दरम्यान आईने देविकाच्या घरी जाऊन बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली. मुलीच्या जाण्याने तात्या आता खूपच हळवे झाले होते. ते म्हणाले, काळजाचा तुकडा गेला आमच्या, पण म्हणून आम्ही जगणं नाही सोडलं. मग अभिषेकने तरी का सोडावं? लेकाचं आयुष्य खूप आहे अजून. आता तोच आमचा पोरगा, त्याचं भलं होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. खुशाल होऊ द्या तुमच्या मनासारखं. अगदी साध्या पद्धतीने घरगुती कार्यक्रम झाला लग्नाचा. देवीच्या देवळात मोजकी माणसं आली होती. आता अभिषेकची आई निर्धार झाली होती, कारण माधुरी त्याचा सांभाळ करेल याची पूर्ण खात्री होती त्यांना. माधुरीचे लग्न केल्यावरही अभिषेकने थोडा वेळ मागून घेतला तिला पूर्णपणे स्वीकारायला. माधुरीही समंजस होती. तिने समजून घेतलं होतं तिच्यासाठी अभिषेकची पत्नी होणं हेच भाग्याचं होतं. माधुरीच्या प्रेमाने अभिषेकला तिच्यापाशी नेलं आणि शेवटी काळ जखमावर फुंकर घालत असतोच की. आज माधुरीला 8वा महिना चालू होता आणि अभिषेक तिची सर्वात परी काळजी घेत होता. आता अभिषेक व्यवस्थापक झाल्याने काम वाढत होतं, पण तरीही तो जातीने माधुरीला हवं नको ते सगळं बघत होता. कपातला चहा संपला आणि अभिषेकची तंद्री भंग पावली. त्याची नजर माधुरीकडे वळली. ती नुकतीच उठली होती आणि पलंगावरून खाली उतरू पाहत होती. कप तसाच ठेवत अभिषेक लगबगीने उठला आणि तिला आधार देत बाथरूमकडे घेऊन गेला. दिवस आता भरभर जात होते आणि माधुरीची तारीख जवळ येत होती. अभिषेक खूप काळजी घेत होता, पण त्याला राहून राहून भूतकाळ आठवत असे. कुणाशीही न बोलता तो जमेल तितका शांत आणि हसून खेळून राहायचा प्रयत्न करायचा. एके रविवारी सकाळी अंगणात बसून नाश्ता करता करता गप्पा मारत होते अभिषेक आणि माधुरी. तुला माहिती अभिषेक, मला गेले काही दिवस एक स्वप्न पडत आहे. ते स्वप्न हा आणि रोज. अच्छा, काय दिसतं स्वप्नात? अरे खूप मस्त. मी ना अशी छान बागेत बसले आहे एका बाकावर आणि अशी छान रंगबेरंगी फुलपाखरं येतात कुठून तरी माझ्या भोवती फिरत राहतात आणि त्यातलं एक छोटंसं फुलपाखरू माझ्या पोटावर येऊन बसतो. अरे इतकं गोड वाटतं ना ते. मी हसते आणि तुला हाक मारत राहते, पण तू येतोवर ते उडून जातात. हो मस्तच की. हो, स्वप्नात फुलपाखरू दिसलेलं चांगलं असतं. तिच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या अभिषेकच्या आईने तिचे बोलणे ऐकून प्रतिक्रिया दिली. यावर सगळेच खुश झाले. दिवस छान जात होते. एके दिवशी दुपारी अभिषेक काम करत होता आणि टेलिफोन वाजला. हॅलो, बँक मॅनेजर अभिषेक माने बोलतोय. अरे अभिषेक, मी आई बोलते. बाळा लवकर निघ जरा. माधुरीला कळा सुरू झाल्या. तिला कांबळे हॉस्पिटलमध्ये आणले आहे. माधुरीची काकू आणि आपले देविकाचे बाबा वगैरे मंडळी आहेत, पण तू सुद्धा ये बरं. आईचा आवाज आणि कांबळे हॉस्पिटलचे नाव ऐकताच अभिषेकचे हातपाय थंड पडले. सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं राहिलं. तो थरथरत उठला आणि जेमतेम समोरची चावी उचलून धडपडतच बाहेर पडला. सगळेजण त्याची लगबग बघून हैराण झाले. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि घाम दोन्ही भरपूर जमा झालेले. त्याने गाडी सुरू करताच बँकेतला मोहिते तिथे आला. सर, इतक्या घाईत बाहेर पडताय? सर्व ठीक आहे ना? तुम्ही इथे लक्ष द्या, मी आलोच. इतका म्हणून त्याने गाडी सुसाट पळवली आणि थेट हॉस्पिटलजवळ नेऊन थांबवले. धावतच आत गेला तर समोर देविकाचे बाबा बसलेले, तसेच काळजीने पाय हलवत बाजूला माधुरीची काकू, त्याची आई
आणि तिच्या शेजारी देविकाची आई दिसली आणि त्याने एक आवंढा गेला. त्याचे हात पाय आता लटपट करायला लागलेले. देविकाच्या बाबांनी ते हेरलं. ते उठून आले आणि त्याला धीर देत आपल्या शेजारी बाकावर बसवलं. काही वेळ असा धीर गंभीर शांततेत गेल्यावर डॉक्टर कांबळे बाहेर आल्या. सगळ्यांकडे एक निर्विकार नजर फिरवत त्या म्हणाल्या, अभिनंदन, मुलगी झाली आहे, मिठाई आणा. आणि त्या हसू लागल्या. ते सगळं ऐकताच उभा राहिलेला अभिषेक पटकन खाली बसला आणि आजवर दाबून ठेवलेले सगळे अश्रू अगदी मुक्तपणे वाहू लागले. ओंजळीत आपला चेहरा लपवत तो एखाद्या लहान मुलासारखा रडला. देविकाच्या बाबांना मिठी मारून अभिषेक खूप रडला. काही वेळ बाबांनी सुद्धा त्याला रडू दिलं, मोकळं होऊ दिलं. मग शांत झाल्यावर त्याला घेऊन आत गेले. आत जाऊन पाहतात तर एका गोंडस मुलीला देविकाच्या आईने हातात घेतलं होतं आणि रडलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत तिचं कोड कौतुक करत होती. माधुरीची काकू आणि अभिषेकची आई माधुरीचे लाड करत होत्या. बोटं मोडून तिचे दृष्ट काढत होत्या. अभिषेक जाताच देविकाच्या आईने बाळाला त्याच्याकडे दिलं. त्याने अलवार हाताने तिला भीत आपल्याकडे घेतलं. अत्यंत गोड गुलाबी कांती पाहून अभिषेकला भरून आलं. त्याने तिचा मुका घेतला आणि समोर धरून तिला पाहू लागला. तेव्हा त्याचं लक्ष एका गोष्टीने वेधलं. बाळाच्या ओठाच्या खाली तीळ होता, अगदी तसाच जसा देविकाचा होता. त्याने चमकून देविकाच्या आईकडे पाहिलं. तिने रडलेल्या डोळ्यांनीच मान हलवली. बाबांकडे पाहिलं. अभिषेकने तेव्हा बाबा लहान होऊन रडत होते. त्याने बाळाला त्यांच्या हातात दिलं आणि तो माधुरीजवळ गेला. तिला प्रेमाने जवळ घेतला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. माधुरीच्या काकूंनी हसत विचारलं, काय मग नवीन आईबाबा बाळाचं नाव काय ठेवायचं? काही ठरवलंय का? देविका. अभिषेक आणि माधुरी एका सुरातच बोलले आणि एकमेकांकडे चमकून पाहिलं. त्या दोघांच्या डोळ्यात आता अश्रू तरळले होते. तिकडे बाबा आणि देविकाची आईलाही अश्रू अनावर झाले. अभिषेक माधुरीला जवळ घेत म्हणाला, ते फुलपाखरू नव्हतं. तुझ्या स्वप्नात ती आपली ही चांदणी आली होती. तिने मलाही सांगितलं होतं, पण मला ते आता लक्षात येत आहे. माधुरी त्याच्याकडे हळूच बिलगली. बाबांनी त्यांच्याकडे बाळाला आणून दिलं. माधुरीने तिला हातावर घेत छातीशी कवटाळून घेतलं. अभिषेक त्या दोघींना मिठी मारत म्हणाला, माझी चांदणी.